नगर परिषद निवडणूक 2025 महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, अहमदपूर नगर परिषद निवडणुकीच्या महाविकास आघाडीचे प्रमुख माजी मंत्री आदरणीय विनायकराव पाटीलजी, नांदेड़ के सपूत और अहमदपुर के दामाद अब्दुल सत्तार साहब, अभय साळुंके, बालाजी रेड्डी, प्रमोद जाधव, विजय देशमुख, NR पाटील, सन्माननीय व्यासपीठ, अनेकांची नावं घेता येतील, पण मी नावं घेऊन आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. महाविकास आघाडीचे अहमदपूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे लोकप्रिय उमेदवार माझे स्नेही कलीमुद्दीन शेख साहब, महाविकास आघाडीचे नगरसेवक पदाचे सारे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ सूर्यवंशी, सन्माननीय व्यासपीठ, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आता महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. मी आल्यापासनं आपल्याला पाहतोय, महाविकास आघाडीला निवडून आणण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहात. असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. अहमदपूरच्या भवितव्याची ही निवडणूक आहे. अहमदपूरची सूत्र कोणाच्या हाती द्यायची आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि अलीकडं सत्ताधाऱ्यांकडे पाहिल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाची अशी भावना होते की सत्ताधारी आपल्याला विचारायला तयार नाहीत. सामान्य माणसाची चर्चाच होत नाही. चर्चा कशाची होते? निधीची. टीव्ही उघडा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री क्रमांक 1 असतील, उपमुख्यमंत्री क्रमांक 2 असतील,
हे सारं तुमचं काही बोलतच नाही. कसं आमच्या शिवाय तुमचा पत्ता हलणार नाही, असंच वक्तव्य त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळतं. अलीकडं तिजोरीची गोष्ट प्रसिद्ध होते. कोणी म्हणतं तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, कोणी म्हणतं तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मग तुम्ही मतदार, महाराष्ट्र सरकार हे सामान्य माणसाचं आहे. महाराष्ट्र सरकारला निवडून देणारे तुम्ही मतदार आहात. खासदाराला निवडून देणारे तुम्ही आहात, आमदाराला निवडून देणारे तुम्ही आहात. आणि म्हणून तुमच्या मताची किंमत हे सरकार याकडे दुर्लक्ष करू पाहत आहे. लातूरनं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना पाहिलेलं आहे. अहमदपूरनं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना पाहिलेलं आहे. आघाडीच्या सरकारमध्ये असं कधीही वक्तव्य आघाडीच्या नेत्यांनी केलेलं नाही. आघाडीने नेहमी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केलं. आज सत्ताधाऱ्यांना सामान्य माणसाचा विसर पडलेला आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये सामान्य माणूस लोकांना निवडून देत असत. पण अलीकडे चर्चा वेगळी आहे. आम्ही निवडून आणू, हा जो सत्तेचा उन्माद आहे हा तुम्हाला हाणून पाडायचा आहे. आणि हे तुम्ही करणार आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे. कलीमुद्दीन हा सामान्य माणूस आहे. सामान्य माणसाचे हात बळकट करायचे का सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला बळी पडायचं, हा निर्णय अहमदपूरकरांना घ्यायचा आहे. विनायकराव पाटलांचं मी कौतुक करू इच्छितो की विनायकराव पाटलांनी नेहमी सामान्य माणसासाठी लढा दिला. आजही मी त्यांना पाहतोय. आजही तुम्ही सामान्य माणसासाठी लढताय आणि याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि या लढवय्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे.
दिल्लीमध्ये मुंबईमध्ये काय चाललंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मतदार याद्या, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, सत्ता, पैसा, हे सारं तुम्हाला ठाऊक आहे. आज संविधान दिवस आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं, ते संविधान आज आपण साजरा करत आहोत. आणि आज आपण सगळ्यांनी त्या संविधानाची शपथ वाहिली पाहिजे. अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारताच्या संविधानाचा अपमान होणार नाही, भारताचं संविधान सुरक्षित राहील, सामान्य माणसाचे अधिकार बाधित राहतील, यासाठी आम्ही मतदान करणार आहोत. हा निश्चय आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. आज आपण या ठिकाणी एकत्र आलेले आहोत, पण हा संदेश अहमदपूरच्या घराघरापर्यंत आपल्याला घेऊन जायचा आहे. कलीमुद्दीन आमचे सहकारी आहेत. अनेक निवडणुका ते लढले. कितने 1 2 3 चुनाव लड़े नहीं, नगराध्यक्ष पद का तीसरा. कितने जीते? नगर सेवक के बहुत जीते, नगराध्यक्ष का चुनाव अब तक नहीं जीता. तो हाल ही में मैंने एक गाना सुना, सैयारा तू तो बदला नहीं है. सही है ना? सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है. तो कलीमुद्दीन को अगर नगराध्यक्ष की कुर्सी पर अगर बिठाना है तो मौसम बदलना होगा. तो आप सभी से ये गुजारिश है कि आने वाले दिनों में ये मौसम बदलने की जिम्मेदारी आप सबकी है. क्या बात है, इनको बहुत जल्दी समझ में आ गया. अरे निधी वगैरे याची फार काळजी करू नका. खासदार आहेत, मी आहे, विनायकराव आहेत. दिल्लीहून निधी हवा असेल तर खासदार बोलतील, मुंबईहून निधी हवा असेल तर मी बोलेन, विनायकराव बोलतील. आणि ह्या फक्त धमकावत आहेत, आम्हाला नाही मतदान दिलं तर निधी मिळणार नाही. आज संविधान दिवस आहे. संविधानानं तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये जो निधी आहे त्या निधीचे मालक तुम्ही आहात.
महाराष्ट्रातल्या तिजोरीमध्ये जो निधी आहे त्या निधीचे मालक तुम्ही आहात. त्या निधीचा दुसरा कुठलाही मालक होऊ शकत नाही. आणि तो हक्क तुम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तो हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे जे आमचे सगळे उमेदवार आहेत, खरं म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाच्या बद्दल जर मला बोलता आलं असतं तरी मी बोललो असतो. पण सांकेतिक आज आपल्याला हा प्रचार करावा लागतो. हे सारे उमेदवार जसं विनायकराव पाटील म्हणाले, एकापेक्षा एक असे हे सारे उमेदवार आहेत. 25 आणि 1 26 स्पेशल 26. क्या ये स्पेशल 26? स्पेशल 26 अहमदपुर नगर परिषद में इनको भेजना है. भेजने वाले हो कि नहीं, हाथ ऊपर करके. अहमदपुर की गलियों में ये संदेशा जाना चाहिए कि अहमदपुर की नगर परिषद में महाविकास आघाड़ी की सत्ता आने जा रही है. अहमदपुरचा चेहरा मोहरा बदल करण्याचा संकल्प महाविकास आघाडीने केलेला आहे. आणि आमचा उमेदवार हा तुमच्या हक्काचा उमेदवार. या उमेदवाराकडे जायची गरज नाही, हा उमेदवारच तुमच्याकडे येणार आहे. हे समजून घ्या. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे तुमचे उमेदवार आहेत. आणि म्हणून आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं. का मंत्र्याच्या उमेदवाराला निवडून द्यायचं, हे तुम्हाला ठरवायचं. तुम्ही नगराध्यक्ष म्हणून कलीमकडे गेलात तर ते लगेच तुमचं काम करतील. इतर ठिकाणी तशी सोय नाही. आणि म्हणून हा जो काही विकासाचा प्रवास आहे तो सुकर करायचा असेल तर महाविकास आघाडीचे आमचे सगळे उमेदवार त्यांना प्रचंड मताधिक्याने तुम्ही निवडून द्यावं, ही कळकळीची विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं म्हणजे तुम्ही लातूरला येता, लातूरचा विकास झालेला तुम्ही पाहताय. लातूरमध्ये सारे गुणागोविंदानं नांदतात. कधीही कुठेही कुठली कटुता भांडण कधीही ऐकायला मिळत नाही. तुम्ही आमची साथ दिल्यानंतर अहमदपूरमध्ये सुद्धा लातूर सारखा विकास आपल्याला साकारता येईल, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. कलीम यांनी सांगितलं अनेक मुद्दे. आता याच बाजारपेठेचे काही प्रश्न त्यांनी आपल्या समोर मांडले. महाविकास आघाडीची अहमदपूरमध्ये सत्ता आल्यानंतर सामान्य माणसाला अभिप्रेत असेल असाच अहमदपूरचा विकास साधला जाईल. सामान्य माणसाचा मान सन्मान वाढवण्याचं काम होईल. सामान्य माणसाचा नगराध्यक्ष असेल, सामान्य माणसाचा नगरसेवक असेल. आणि कलीम तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो
सत्ता आल्यानंतर तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष व्हाल तेव्हा सामान्य माणसाचं हित डोळ्यासमोर तुम्हाला काम करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सारे अधिकार आहेत. आमच्या परवानगीची गरज नाही, खासदाराच्या परवानगीची गरज नाही, विनायकरावांच्या परवानगीची गरज नाही. सगळे अधिकार तुम्हाला असतील कारण आमचा तुमच्यावर विश्वास आहे. सामान्य माणसाला दिलासा देण्याचं तुम्ही काम करणार हा आम्हाला आत्मविश्वास आहे. विनायकराव असतील, डॉक्टर शिवाजी काळगे असतील, अभय साळुंखे असतील, मी असेन, अधूनमधून अब्दुल सत्तार असतील, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मला कोणीतरी सांगितलं एक बगीचा अहमदपूरमध्ये नाही आहे. बालाजी रेड्डी अब हे सगळं आपल्याला साकारायचं आहे. अहमदपूरचा एक आराखडा तयार करावा लागेल. प्रत्येक प्रभागाचा एक जाहीरनामा तयार करावा लागेल, शहराचा जाहीरनामा तयार करावा लागेल आणि कालबद्ध कार्यक्रम आखून अहमदपूरला न्याय द्यावा लागेल. आज खरंच परिस्थिती खूप वाईट आहे. मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आहे, त्यांची सत्ता, त्यांनी विकास करावा. अहमदपूरमध्ये एखादा उद्योग आणावा, अहमदपूरमध्ये रुग्णालय आणावं, पण असं होत नाही. अहमदपूरमध्ये आता एखादा रुग्ण असेल तर त्याला लातूरला यावं लागतं. सही आहे ना? आणि आम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा मुद्दा मांडला की अहमदपूरमध्ये 200 खाटाचं रुग्णालय व्हायला हवं. ते नाही आहे. कोविडमध्ये मला आठवतंय, मी मंत्री असताना जेव्हा इथं आलो तेव्हा ऑक्सिजन सुद्धा लावण्याची सोय इथं नव्हती. आणि म्हणून अहमदपूरचा विकास हे करतायत. विकास करतायत म्हणजे काय करतायत? आदरणीय विलासराव देशमुख साहेब आपल्याला सांगायचे, विकास हा डोळ्याने दिसावा लागतो. अहमदपूरमध्ये तुम्हाला डोळ्याने विकास दिसतोय का? शौचालय नाही, सार्वजनिक. आणि म्हणून एक नवी घडी आपल्याला बसवायची आहे. आणि यासाठी आपल्याला योग्य उमेदवार अहमदपूर नगर परिषदेमध्ये निवडून द्यायचे. आणि मला आशा आहे की महाविकास आघाडी अहमदपूर नगर परिषदेमध्ये बहुमतानं निवडून येईल आणि अहमदपूरला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहील. याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. महायुतीचं सरकार वर्षभरामध्ये अहमदपूरला, लातूरला काय दिलं?
उद्योग हे महाराष्ट्रातून बाहेर चाललेले आहेत. आणि मग इथल्या सुशिक्षित बेकाराच्या हाताला काम लागेल कसं? शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे नाही आले तर ते बाजारात येतील कसे? आणि मग अहमदपूर मधले जे उद्योगधंदे आहेत, व्यापार आहे, तो चालणार कसा? अनंत अडचणी आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे. आपलं भवितव्य आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही ठरवलं तर ते बदलू शकता, आणि ते बदलावं म्हणून विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलेले आहोत. हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि महायुतीतले जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे आहेत, सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे यांच्या चिन्हाबद्दल, अजूनही सुरू आहे. यांच्याकडे ते चिन्ह राहतं का नाही ही सुद्धा शंका आहे. म्हणजे हे जे चिन्ह आहे न्याय प्रविष्ट आहे, आणि मग न्याय प्रविष्ट चिन्हावर मतदान करणं हा न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. कशाला आपलं मत वाया घालवताय? अब आप भी जानते हैं कि कोई भी मसला अगर सबजुडिस हो, कहीं भी हाथ लगा सकते हैं उसको, कुछ हाथ नहीं लगा सकते. आणि म्हणून जे चिन्ह न्याय प्रविष्ट आहेत, ज्या पक्षाचं भवितव्य अंधारात आहे, अशा पक्षाच्या पाठीशी किंबहुना अशा पक्षाच्या चिन्हाच्या भानगडीत पडू नये असं जरा अहमदपूरकरांना तुम्ही कळवा. आता इथं जे आलेत ते तर पडणार नाहीत भानगडीत, त्या याची आम्हाला कल्पना आहे. इथे जे आलेत ते इथं आलेत म्हणजे हे सगळे आपले आहेत. पण हा संदेश तुमच्या माध्यमातून गल्लीबोळामध्ये गेला पाहिजे की जे चिन्ह समोरून येत आहेत आपल्या विरोधामध्ये, ते चिन्हच टिकतील का नाही याची शंका आहे. आणि म्हणून न्याय प्रविष्ट पक्ष आणि चिन्ह याच्या भानगडीत कृपा करून पडू नका. तो खाया पिया कुछ रे, ग्लास तोडा 12 आना, अशी गत होईल. हे मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो अचंबित करणारा ठरेल. आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे, योग्य मार्ग निवडला पाहिजे. आणि आपलं चिन्ह हात
याची तर काही नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. अहमदपूरनं अनेकदा हाताला साथ दिलेली आहे. विनायकराव म्हणाले की तुतारीशिवाय हाताचं काही खरं नाही. नाही आणि हे खरं आहे. की तुतारीलाही हात लागतो आणि मशालीलाही हात लागतो, आहे की नाही. आणि आम्ही एक संघ आहोत. राहुल गांधीजी, उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी, आम्ही सगळे एक संघ आहोत. आणि येणारा काळ हाताचा आहे. येणारा काळ हा तुतारीचा आहे. येणारा काळ हा मशालीचा आहे. तुम्ही काळजी करू नका, मी काही विसरत नाही. म्हणजे त्यांना असं वाटलं की मशाल तोंडून नाव येतं की नाही, मी काही विसरत नाही. आणि हा काळ आपला आहे. आणि हा काळ जर आणायचा असेल तर याची सुरुवात आज करावी लागेल. आज नगर परिषद, उद्या जिल्हा परिषद, परवा विधानसभा आणि 13वा लोकसभा, याची सुरुवात आपल्याला करावी लागेल. आणि या भारतामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. आणि हा बदल घडवण्याची शक्ती तुमच्या मतामध्ये आहे. आणि ही संधी दडवू नका. अहमदपूर नगर परिषद जर महाविकास आघाडीची आली तर ते कोणाची आली असं म्हणतील? तुमची. बरोबर आहे ना? आणि म्हणून तुमची जर अहमदपूर नगर परिषद निवडून आणायची असेल तर तुम्हाला महाविकास आघाडीला मतदान करावं लागेल. आणि महायुती तर इथं टिकलीच नाही. इथं महायुती नाही असं मी ऐकलं. एकमेकांना गद्दार म्हणून अलीकडं ते एकमेकांचा सन्मान करतायत. आता मग त्यांच्या पाठीशी अहमदपूरकरांनी जायचं कारण काय? ऐकलं असेल तुम्ही, भाजप म्हणतं राष्ट्रवादीला गद्दार, राष्ट्रवादी म्हणतं भाजपला गद्दार. हो की नाही? त्यांचा वेळ निघून गेला आणि आपला वेळ येणार आहे. फक्त ते कपडे वळणीवर टाकायचं काम तुम्ही करा. तेव्हा आज खरंच मला इथं आल्यानंतर जो तुमच्यामध्ये उत्साह जाणवतोय, कल ही मुझे ऐसा लगता है कि अब वो दिन दूर नहीं कि जब आप नगर अध्यक्ष की कुर्सी पर बैठेंगे वो तो अभय साळुंखे ने यूं ही शाहरुख खान की याद की. हमारा शाहरुख खान तो यहीं खड़ा है. तो शाहरुख खान और आपकी उम्र भी एक जैसी होगी.
हाँ, कलीम ये कह रहे हैं कि शाहरुख खान इतनी मेरी उम्र नहीं है, आर्यन खान जितनी है। सही है। अब शाहरुख खान या आर्यन खान, किसी को तो एक को पकड़ना। तो मैं आप सभी का शुक्रिया अदा करता हूं, कलीम भाई और उनके सारे साथी उम्मीदवारों को भी मैं बधाई देता हूं। मुझे आज ऐसा लग रहा है कि अहमदपुर में महाविकास आघाड़ी की सरकार आने जा रही है और ये जब महाविकास आघाड़ी की सरकार अहमदपुर में आएगी तब हम फिर आएंगे, आपका शुक्रिया अदा करेंगे। और आज अब्दुल सत्तार साहब का भी मैं धन्यवाद देना चाहूंगा कि वो नांदेड़ से अहमदपुर आए। देखिए, आप अहमदपुर के दामाद हैं, लेकिन ये मत भूलिए कि आप लातूर जिले के भी दामाद हैं। तो अहमदपुर के साथ साथ लातूर को भी याद करते रहिए। मैंने अब्दुल सत्तार साहब से कहा था, एक ही टिकट दिया था महाराष्ट्र में, महाविकास आघाड़ी ने और कांग्रेस पार्टी ने नांदेड़ में, और महाविकास आघाड़ी की तो सरकार आने ही वाली थी, लेकिन ईवीएम, वोट चोरी, पैसा, इस वजह से कुछ मुश्किलें पैदा हुई। अब्दुल सत्तार साहब चुनकर आते और शायद महाविकास आघाड़ी सरकार में मंत्रालय में आपकी मुलाकात होती। तो महाविकास आघाड़ी की सरकार आती तो अब्दुल सत्तार साहब जो अहमदपुर के दामाद हैं वो मंत्रालय में होते और सारा अहमदपुर मंत्रालय में होता। तो वो भी दिन दूर नहीं आए, आने वाले दिनों में वो भी सपना पूरा होगा। आने वाले चुनाव में फिर आप लड़ेंगे, लोग आपको चुन कर देंगे और आप सभी के आशीर्वाद से मंत्रालय में भी बैठने का दिन आने वाले दिनों में आ सकता है। और आप सारे अहमदपुर के दामाद अब मंत्रालय में हैं, ये भी दिन बहुत दूर नहीं है। आमचे सगळे सहकारी म्हणजे सगळ्यांचीच नावं महाजन आहेत, रेड्डी आहेत, मद्दे आहेत, शिराज आहेत, सगळ्यांचीच नावं मला घेता येतील। कोई कुछ पका रह गए वहां पे? क्या क्या पका रहे हैं? नूडल्स। विनायकराव जी, नूडल्स, क्या बात है। ठीक आहे, त्याला असं सुद्धा वाटतंय सभा संपणार आहे म्हणून तुम्ही तिथे जाऊन काही नूडल्स वगैरे। तेव्हा 2 तारखेला मतदान आहे। माझी आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे की आता येणाऱ्या काळामध्ये डोर टू डोर कॅम्पेन, भेटीगाठी आणि वोटिंग परसेंटेज ये ज़्यादा से ज़्यादा महाविकास आघाड़ी को कैसे हो, इसलिए आपको कोशिश करनी है। और ये कोशिश अगर आप करेंगे तो आपकी हार नहीं हो सकती। कोशिश करने वाले की हार नहीं होती। तो आप सबको आज मैं शुभकामनाएं देता हूं, मुबारकबाद देता हूं। और अहमदपुर नगर परिषद महाविकास आघाड़ी अपना झंडा लहराएगी, ये दुआ करता हूं और मेरी बात खत्म करता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।